श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या 100व्या पुण्यतिथी पंचवार्षिक महोत्सवानिमित्तानं वासुदेव शाश्वत अभियानातर्फे श्री क्षेत्र पिठापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 10/10/10 म्हणजेच 10 ऑक्टोबर 2010 रोजी स्नेह संमेलनानं झाली। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दत्तयाग करण्यासाठी तीर्थक्षेत्री आपण जाणार आहोत। त्या निमित्तानं आज आपण ह्या इथे एकत्र आलो आहे। तुम्ही या कार्यामध्ये सर्वांनी सहकार्य मला दिलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। त्यातलाच हा पंचवार्षिक कार्यक्रम आपण आपल्याला पत्रिका सगळ्यांना मिळालेली आहे। 3 वेळेचं शूटिंग केलेलं आहे एकत्र आणि त्याच्यामध्ये घेतलेली DVD केलेली आहे 3 तासाची आहे। मी पाठवून देईन तुम्हाला सर्वांना कोरियर। तर असा हा गेल्या वर्षापासून 2009 पासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं। पहिला गिरनारला दत्त आम्ही केला दत्तयाग, त्याच्यानंतर माहूरला केला आणि आता पिठापूरला चाललेलो आहोत आपण सर्व एकत्र। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्याकडे येत आहे, तुम्ही हे अरेंज केलेलं नाही, स्वामी महाराजांनी अरेंज केलेलं आहे। हे पहिल्यांदा सांगतो, हा आमचा व्यवसाय नाही, ही आमची ट्रिप काढलेला हा व्यवसाय आम्ही करत नाही। देवदर्शनाला जातोय आम्ही सगळं दत्त संप्रदाय एकत्र कुटुंब म्हणून जातो, दत्ताचं कुटुंब म्हणून चाललेलो आहोत। संमेलनादरम्यान सर्व स्वामी भक्तांची ओळख, भेट, चहापान, भोजनाची व्यवस्था वसई येथील स्वामी महाराजांच्या स्थानावर करण्यात आली। हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्री वल्लभ नारसिंह। 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 स्वामी कृपेनं विविध संप्रदायातील 140 भक्तांनी काशीच्या परमहंस परिव्राजकाचार्य अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सोबत या उपक्रमात भाग घेतला। देवदर्शन यात्रेच्या निमित्तानं सर्व भक्त 9 नोव्हेंबर 2010 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं एकत्र आले आणि कोणार्क एक्सप्रेसनं श्री क्षेत्र पिठापूर इथं जाण्यास निघाले। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान निर्मित टेंबे स्वामी रचित सुश्राव्य भक्तिगीते आणि वैद्य हरिदास कस्तुरी लिखित वासुदेव बावनी वासुदेव रसानंद सदा संतापाशी जावे सदा संतापाशी जावे संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका टेंबे स्वामी रचित सुश्राव्य भक्तिगीतांचा संग्रह वासुदेव रसानंद ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित परमपूजनीय ब्रह्मचारी योगीवर श्री सीताराम महाराज लिखित टेंबे स्वामींवर आधारलेली भक्तिगीते वासुदेव यतिराया वासुदेव यतिराया पाया पडतो मी सखया ब्रह्मचारी योगीवर गुरुवर्य श्री सीताराम महाराज लिखित भावपूर्ण भक्तिगीते वासुदेव यतिराया ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर दुसऱ्या दिवशी शामलकोट जंक्शनवर उतरून प्रायव्हेट कारनं श्री क्षेत्र पिठापूर इथं सर्व भक्त पोहोचले. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री क्षेत्र पिठापूर
म्हणजे श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचं जन्मस्थान, दत्तप्रभूंचा पहिला अवतार. पुराण काळात अत्री अनुसयेच्या उदरी जन्मलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित पूर्ण चिरंजीव अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय. दत्तप्रभूंचं जन्मस्थान श्री क्षेत्र माहूर, तर निरंतर अक्षयस्थान म्हणजे गुजरात येथील श्री क्षेत्र गिरनार. दत्तप्रभूंनी आपल्या अवतार कार्यात सर्व ठिकाणी संचार करून अनेकांचा उद्धार केला. ज्ञानदान हेच त्यांचं कार्य. स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी 24 जणांचं शिष्यत्व पत्करलं. नव्हे, त्यांनी 24 जणांना गुरुत्व बहाल केलं. याची नोंद स्वामी महाराज लिखित श्री दत्त महात्म्य ग्रंथात आढळते. कलियुगात यवनी राजवटीमध्ये स्वधर्माचा म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, तसेच भक्तांचा उद्धार करण्यासाठी एका भिक्षेकरीच्या रूपात आंध्र राज्यात श्री क्षेत्र पिठापूर येथे सद्भक्ताच्या दारी ते प्रकट झाले. सात्विक, सद्भक्त, सदाचारी राजमभट्ट आणि सुमती आपल्या 2 मुलांसह पिठापुरी राहत होती. त्यांचा एक मुलगा अंध तर दुसरा पंगू. दोघांचं संगोपन करून स्वतःचा प्रारब्ध भोगत आपलं जीवन जगत होते राजमभट आणि सुमती. एके दिवशी राजमभटाच्या वडिलांची श्राद्ध तिथी होती. ब्राह्मण भोजनास येण्यास उशीर झाला होता. त्यावेळी राजमभट्ट ब्राह्मणांना बोलवण्यास गेले असताना दत्तप्रभू भिक्षेकराच्या रूपात आले आणि म्हणाले, ओम भवती भिक्षाम देही. सुमती भिक्षेकरास भिक्षा देण्यास आली असता भिक्षेकरानं भोजनाची इच्छा व्यक्त केली. श्राद्ध तिथी दिवशी ब्राह्मण भोजनाशिवाय इतरांनी भोजन करू नये असं शास्त्र सांगतं. पण सुमतीनं विचार केला, आलेले अतिथी हे देवच आहेत, अतिथी देवो भव. सुमतीनं अतिथीला भोजनास बसवलं. अतिथी भोजन करून प्रसन्न झाले आणि सुमतीस म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवा असेल तो वर माग. त्यावर सुमती म्हणाली, आपण मला माता म्हणालात, तर आपल्यासारखाच पुत्र माझ्या उदरी जन्मा यावा असा वर द्या. आजवर अनेक पुत्र झाले आणि गेले. हे दोघे राहिलेत, पण एक अंध आणि एक पंगू. तरी आपल्यासारखा आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करणारा आणि कुळाचा उद्धार करणारा सुपुत्र जन्मास यावा. तथास्तु. भिक्षेकरू म्हणाले, काय वर मागितलास? ठीक आहे. आणि भिक्षेकरूंनी आपल्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन सुमतीला दिलं. सुमतीनं दत्तप्रभूंना साक्षात दंडवत घातला. राजमभट्ट घरी आल्यावर त्यांना सर्व वृत्तांत तिनं सांगितला. पुढे दत्तप्रभूंचा आशीर्वाद खरा ठरला. राजमभट्ट आणि सुमती उदरी दत्तप्रभूंनी जन्म घेतला. हेच ते दत्त अवतारीत श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं होणाऱ्या दत्तयाग देवदर्शन यात्रेचं औचित्य साधून वासुदेव शाश्वत अभियानातर्फे काशीचे परमहंस परिव्राजकाचार्य श्री अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सोबत 140 भक्तांनी श्री क्षेत्र पिठापूरच्या दर्शनाचा लाभ घेतला. ही सर्व स्वामी महाराजांचीच इच्छा आणि हे सर्व त्यामुळेच घडून आलं. श्री क्षेत्र पिठापूरमध्ये दत्तयागाचे पौरोहित्य वेदमूर्ती श्रीराम देवधर गुरुजी तसेच वेदमूर्ती विनय दाते आणि सहकारी यांनी सांभाळलं. तर सर्व भक्तांच्या वतीनं श्री व सौ विनायक दामले यांनी वासुदेव शाश्वत अभियान यांनी आयोजित केलेल्या दत्तयागाचं यजमानपद स्वीकारलं. स्वामी कृपेनं
दत्त यागाचा सर्व भक्तांनी लाभ घेतला. ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हराय नमः, श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परमणुषे परमात्मा देवता देवी गायत्री छंदा सप्तानां व्याहृतेनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतमाद्रे वशिष्ठ कश्यपर्ष अग्निर्वायुवादित्य बृहस्पतिर्वरुणेन्द्र विश्वे देवा देवता गायत्रीष्णे कनष्टवा परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त पीडा परिहारार्थ सकल मनोवांछित कामना सिद्ध्यर्थं समस्त ह्या पण त्याचं नाव असेल ना काहीतरी शाश्वत अभियान वासुदेव अभियान समस्त भक्तगणा मनोवांछित कामना आशीर्वाद लाभार्थे अद्य दिने दत्तयाग निमित्तम म्हणायचं श्री दत्तयाग निमित्त अद्य दिने सहस्र दत्तमाला श्री दत्तमाला मंत्र सहस्र जप महं करिष्ये. मम म्हणा यज्ञेऽस्मिन् आचार्यो भवसुव्रत अस्य यागस्य निष्पत्तौ भवन्तो विहर्षिता मया म्हणा सुप्रसन्नैश्च कर्तव्यं कर्मेदं विधिपूर्वकम् एभिर् ब्राह्मणैः स यथावकाशकालपर्यन्तं जपसंख्या परिपूर्तये. उदक सोडा कारण हवनामध्ये 1000 ते 1000 जपाची आवश्यकता आहे. तेव्हा संकल्प झाल्यानंतर होणारा जप हा हवनाशी संबंधित असेल. अधिक जप असेल तो आपल्याशी स्वतःची राहील. हा जप करताना तुमच्याकडे अधिकार देताना प्रार्थना अशी यजमान म्हणून केलेली आहे की इंद्राकडे बृहस्पती जसे गुरु आहेत तसेच या ठिकाणी आचार्य आणि गुरु यांचं नातं असतं. यजमान आणि सुचतेने ते कर्म करावं की त्याच्या फल निष्पत्ती सर्वांना होईल. आणि यजमानांची भूमिका प्रमुख असते. एकदा श्रीकृष्ण परमात्मने नमः. ओम प्रणवस्य परब्रह्मणे परमात्मा देवता गायत्री छंदः तेषां प्राणायामे विश्वगः. ओम आपो ज्योतिरसो महास्तमत्रं वर्णस्तिरोदधे धीरायच्छे कर्णे स्वागतम्. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. स्वस्ति नः भूतानि विश्वदेवाः. स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनादायस्पतिर्नराणां समन्वयो वसन्ते जनायुः. कुलदेवता ज्ञानेश्वर योगेश्वर्यै नमः. विभाग दक्षाताम्बूल समर्पण फल समर्पण पूर्व नमस्कारं समर्पयामि. मुम्बापुरेश्वरदेवताभ्यो नमः. सुदृशदेवताभ्यो नमः. बसू नका. लाईला गंधाक्षर फूल देऊन द्या. रुद्राभिषेका नंबर वरदमूर्तये नमो नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय
घोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वफलस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा। ओम
शाश्वत अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी दत्तयागाच्या माध्यमातून जी सेवा आपल्या सर्व भक्तांनी दत्तगुरूंच्या सानिध्यात अर्पण केलेली आहे, या सेवेमध्ये या भक्तांकडून, या परिवाराकडून जी काही चूकमाक झाली असेल त्याची भक्तांना क्षमा करावी. आपली कृपा या सर्व भक्तांवरती, त्यांच्या हितचिंतकांवरती, परिवारावरती राखून सदैव सर्वांचा आपण सांभाळ करताच आहात, तसाच तो करावा, आनंद द्यावा. ही सर्व भक्त मंडळी आपला नोकरी, उद्योग, धंदा, व्यवसाय, शिक्षण या निमित्तानं विविध ठिकाणी आपल्या घरातून दूरवर जाणारी येणारी आहेत, तरी त्यांचा आपण सांभाळ करून त्यांच्या पाठीशी सदैव आपण राहावं. लहान बालक असतील त्यांना उत्तम प्रकारचे विद्याभ्यास देऊन यशोदायी आनंददायी जीवन त्यांना द्यावं, भक्ती मार्ग त्यांना द्यावेत. घरातील वयोवृद्धांना बाजूला ठेवून आपला भक्तवर्ग या ठिकाणी येऊन पोचलेला आहे. त्या वृद्ध भक्तवर्गांनाही आपले आशीर्वाद असावेत, त्यांचंही आयुर्मान उत्तम प्रकारचं ठेवावं आणि सर्वतोपरी सर्वांचं रक्षण करत आपल्या चरणाशी अधिकाधिक आनंदानं, उत्साहानं, विविध माध्यमातून, मार्गातून आपल्या चरणाशी सेवा परिपूर्ण अशी मान्य करून घेत राहावं. आपल्या सर्वांचे लाडके आद्य गुरुजी, सहकुटुंब आणि नसतंच सहकुटुंब नव्हे, त्यांच्यावरती महाराजांची कृपा किती आहे ते आपल्याला कळलेलंच आहे. आणि तो स्पर्श आपल्याला झाल्याशिवाय आपण त्यांना हो म्हटलेलं नाही. काही जणांनी नाही म्हटलं आणि हो म्हटलं, असंही आपल्या ठिकाणी बघत आहेत. तर असे बरोबर येत असताना महाराजांची त्यांच्यावर किती कृपा आहे. मी परत वाक्य उच्चारतो, संन्यासी आपल्या मार्गामध्ये हा निश्चितच दुर्मिळ योग आहे. असा योग नेहमीच येत राहील असं नाही. आणि तो योग आपल्याला असतानाच याच स्थानावरती शब्द या ठिकाणी अपुरेच पडतात बोलताना, कारण सुरुवात कुठून आणि कुठे करावी शब्द संपणार नाही. आपल्याला तहानभूक आपण हरपलेलेच आहोत. तिथे काय बनवलेलं आहे, कसं लागणार आहे, मीठ आहे की नाही, तिखट आहे की नाही, याचा विचार आपण कोणी करणार नाही आहोत आणि करत नाही आहोत. आपण त्याकरता या ठिकाणी आलेलं नाही आहोत, हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून कालपासून आपण सर्व अडचणींना बरोबर घेऊन आपण चाललेले आहोत. पण ती अडचण नाहीये. महाराजांच्या छायेमध्ये वावरताना अडचण कोणतीच असत नाही, कारण ते जर 360 दिवस या ठिकाणी वास्तव्यात आहेत, तर आपल्याला काही तासाकरता कुठली अडचण असणार आहे. तर ती अडचण आपण बाजूला ठेवून या ठिकाणी आलेले आहोत. या क्षेत्राचा प्रसार व्हावा, हे क्षेत्र मोठं व्हावं, याकरता ज्या स्वामींनी कार्य सुरू केलं त्यांचंही आगमन या ठिकाणी झालं. आपल्याला सर्वांना त्यांचं दर्शन झालं. म्हणून या योगाला तर दुग्ध शर्करा योगच असं म्हणावं लागेल. आणि या दुग्ध शर्करा योगामध्ये असलेले आपण सर्वजण भक्त गेले 4 तास ब्रह्मवृंदांच्या बरोबर, त्यांनी ब्रह्मवृंद सुद्धा बरोबर आणले. वाद्यांनी कुठली कमतरता ठेवली नाही की काय नाही काय नाही, त्यांना म्हणायची सवयच नाही. अहो आम्ही आयत्या वेळेला येतोय, आम्हाला मिळेल गाव मिळेल, तुम्हाला यायला मिळेल, तुमची इच्छा असली तर तुम्हाला यायला मिळेल. तर असं आहे असं म्हणत ब्रह्मवृंदांना सुद्धा ते बरोबर घेऊन आले. आणि गेले 2-3 तास या ठिकाणी ब्रह्मवृंदांनी हा दत्तयाग संपन्न केलेला आहे. दत्तयाग कर्मकांडाबद्दल बोलायचं झालं तर विषय बरेच असतात. आपण तेवढं ऐकायला जरी समृद्ध असलात, सशक्त असलात, तरी सुद्धा ही वेळ आता तशी नाहीये की आपण ते सर्व ऐकण्याकरता बसावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित सर्व दत्त सांप्रदायी तसेच सर्व दत्त क्षेत्रांवर गायली जाणारी स्तोत्रे आणि पदे नित्य स्मरण. उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया. सद्गुरु चरणरज पाध्ये काका यांच्या भावपूर्ण वाणीतून साकारलेली पदे आणि स्तोत्र नित्य स्मरण. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जीवनचरित्र तसेच सद्गुरूंवरील अनुभवपूर्ण प्रवचन अनुभूती सद्गुरूंची. भगवान दत्तात्रेयांनी आपले योगीराज स्वरूप काय आहे ह्याचे भक्तांना दर्शन घडावे आणि दत्त संप्रदायाचं समाजामध्ये असलेलं अज्ञान दूर करणे. मंत्रमुग्ध करणारं सद्गुरू चरणरज पाध्ये काकांच्या ओघवत्या वाणीतून साकारलेलं प्रवचन अनुभूती सद्गुरूंची. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. सायंकाळी स्वामी महाराज रचित करुणा त्रिपदीचं 1 तास सामुदायिक पठण झालं. जन्मस्थानी आलो दिवाळीच्या सुट्टीत. दिवाळी साजरी करा. पालखी झाल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांच्या इथे दीप प्रज्वलन करून 2000 घंटे आणण्यात आले. त्या सगळी या आजूबाजूच्या हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्री वल्लभ नारसिंह. 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 आरतीनंतर सर्व भक्तांनी पालखी सोहळ्याचा लाभ घेतला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव
బండాలు ఇతరరే సతులు ఉయ్యాల చంపాల ఉయ్యాల చంపాల. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी महाराज रचित सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथाच्या सामुदायिक वाचनाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला. संक्षेपेण भक्ति वासुदेव सरस्वती ग्रंथी वासुदेव नित्य कर्ता कविता दत्त दत्तदीचे बोली चित्त चरितय बोध संदहे हे मानदी देवाची. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐसे वेद धर्माख्यान नामधारक ऐकून उदसेका देव होऊन अवतरून येते. आगे दशावतार हे सिद्धमणे ऐकतून हे अंबरीशा करिता हे नटन आहे नारायणा. दुर्वासची द्वारशीची आला अंबरीशा पाची षडजमी ओराहे अंती सदामी जागोपणे तंतुकामी क्षेत्रधामी आणि रे तुला दैवत्यागरी जागे आग तै हो शीघ्र भांत भंग तसा होता भूसंग आवृत्ती भंग होतयाचा त्या भ्रांत नदी ग्रामी मठधामी आणि भक्तादो प्रत्यय ये आतिक येता सर्वाराये भ्रांतदा म्हणती देव गुरुनाथा तंतुका भक्ताग्र्य मानिती. इति श्रीमत् परमहंस परिव्राज श्री सप्तशती गुरुचरित्रकारे श्री पर्वतयात्रा वर्णनं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्त. दुपारच्या सत्रामध्ये 108 व्यक्तिगत श्री सत्यदत्त महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री सत्यदत्त महापूजेचाही सर्व भक्तांनी लाभ घेतला. वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. सुदेवताभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री सद्गुरु दत्तात्रेय देवताभ्यो नमः. सद्गुरु देवताभ्यो नमः. नमस्तु. एतत्कार्ये निर्विघ्नात् दक्षिणाताम्बूल फलसमर्पणपूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. प्रथमचरणे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे भागे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने विकृति नाम संवत्सरस्य दक्षिणायने शरद ऋतौ आज कार्तिके मासे शुक्लपक्षे अद्य सप्तम्यान्तोद्यवासरः वासरस्तु. भृगुवासरे अब्धिदिवस नक्षत्रम् उत्तराषाढदिवस नक्षत्रे उत्तराषाढदिवस नक्षत्रे मीनस्थे विष्णुयोगे विष्णुकर्णे मकर राशि श्री वर्तमाने चन्द्रे तुलास्थे श्री सूर्ये मीनस्थे श्री देव गुरौ शेषे शुक्रे कुंभस्थे श्री देव गुरौ शेषे शुक्रेषु यथा राशिस्थानस्थे श्री अस्तु शुभनाम शुभकर्ण. सर्वांनी आपलं स्वतःचं नाव म्हणायचं. वर्मा अहम अस्माकं सकल कुंभाना सकल परिवाराणा द्विपद श्रीवल्लभ